वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट 2026 रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या मेळाव्यात माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिली आहे। मिरजमध्ये सोमनाथ साळुंखे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष क्षेत्रप्रमुख नितीन सोनवणे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, नजीर झारी, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर जगताप, आनंदा हतेकर, प्रमोद वायदंडे, सागर दरबारे, शब्बीर चिवेलकर, नंदू कांबळे, अल्ताफ खतीब, सूर्यकांत कुकडे आणि चंदाताई साबळे यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय। वंचित बहुजन आघाडी मिरज मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्षमपणे पर्याय उभा करेल। येणाऱ्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी यश संपादन करेल, असंही प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी सांगितलंय। यावेळी लोकनेते माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे मानसपुत्र, पॅन्थर योद्धा आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला असून त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला मोठा हादरा बसलाय। रविवारी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील दिग्गज कार्यकर्त्यांचा प्रवेश या संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होणार आहे। या पक्षप्रवेशामध्ये मिरजचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते अशोकरावजी कांबळे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यांच्या समवेत बरेचसे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मिरज विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे या सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय पर्याय उभा करेल ही अपेक्षा आम्हाला आहे, ही खात्री आम्हाला आहे। आगामी 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करणे, एक कृती कार्यक्रम घेऊन आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून अशोकरावजी कांबळे यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विधानसभा आणि लोकसभेमध्ये उज्ज्वल यश संपादन करेल अशी खात्री आम्हाला आहे। धन्यवाद। आता रिपब्लिकन पक्षामध्ये तटगट जोरात चालू आहे। प्रत्येक वेगवेगळे विंग आहेत। कामगार आघाडी आहे, महिला आघाडी आहे, परत तुम्हाला सांगतो युवक आघाडी आहे, फादर बॉडी आहे, ह्या आघाड्यांनी वाहतूक आघाडी आहे। ह्या आघाड्यांच्या मध्ये आता एकमेकाच्या विरोधात बोलू लागलेले आहेत आणि जिल्हाध्यक्ष जसा पाहिजे होता त्या पद्धतीने आम्हाला जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही आहे। जिल्हाध्यक्षांचं या जिल्ह्यामध्ये दुर्लक्ष असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आज या जिल्ह्यामध्ये विस्कळीत पद्धतीने झालेला आहे। आठवले साहेबांनी ज्यांना पक्षात घेऊन त्यांना मोठं करायचा प्रयत्न करताय तीच लोक आठवले साहेबांचा शब्द तोडायचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। म्हणून मला रिपब्लिकन सोडायला थोडंसं दुःख वाटतंय, परंतु आज रिपब्लिकन पक्षाची अवस्था बघितली तर एक वेगळा मूड आणि वेगळे अँगल आहे, मग ते चळवळ रिपब्लिकन पक्षामध्ये राहिली। वंचित बहुजन आघाडीची जी काय मतपत्रिका आहे, जी माहिती आहे, ती संघर्षातून जन्म झाला वंचित बहुजन आघाडी। आजचा वंचित बहुजन आघाडी म्हटला तर मला 30 वर्षापाठीमागचं पॅन्थर वाटतं। पॅन्थरसारखंच चळवळ आहे, त्यांची पॅन्थरसारखीच मागणी आहे आणि सातत्याने पुढचं आयुष्य मी संघर्षमध्येच घालवणार आणि पक्ष मजबूत करणार। बाळासाहेबांचं नाव या जिल्ह्यामधून खेड्यापाड्या वाड्या वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार।